नमस्कार. मी सौ किशोरी सुधाकर फुके, ITI गर्ल्स अकोला, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग. मी आज तुम्हाला पॅकेजिंग या चॅप्टरवर टेट्रा पॅक याची माहिती देत आहे. टेट्रा पॅक हे एक बॉक्स आहे, बाजारात मिळतं, ज्यात द्रव पदार्थ भरलेले असतात. उदाहरण ज्यूस, स्क्वॅश, नंतर काही सिरप्स आहे, नंतर काही दही, मिल्क प्रोडक्ट्स आहेत, दही, दूध या पॅकेजमध्ये भरल्या जातात. ही टेट्रा पॅक जी आहे ते 1945मध्ये टेट्रा लावल कंपनी यांनी त्याचा शोध लावलेला आहे. 1960-70मध्ये टेट्रा ब्रिक पॅकेजेस या नावाने उत्पादन चालू केलेलं आहे. आणि टेट्रा पॅक हे जे पॅकेजिंग मटेरियल आहे त्यामध्ये जे अन्नपदार्थ भरल्या जातात ते अन्नपदार्थ द्रव स्वरूपाचे असतात, म्हणजे लिक्विड स्वरूपाचे असतात. आणि हे फूड कार्टून आहे. याचं शेप जे आहे ते रेक्टेंग्युलर आहे. रेक्टेंग्युलर म्हणजे आयताकृती आहे. आणि हा प्लॅस्टिक कोटेड बॉक्स असतो. याच्यामध्ये 6 लेअर असतात. आणि या 6 लेअरपासून जो बनलेला बॉक्स आहे टेट्रा पॅक, त्या टेक्नॉलॉजीला एस्पेक्टिक पॅकेजिंग टेक्नॉलॉजी असे म्हणतात. आता एस्पेक्टिक टेक्नॉलॉजी म्हणजे काय? एस्पेक्टिक टेक्नॉलॉजी म्हणजे प्रोडक्ट आणि पॅकेज याला वेगळं स्टरलाइज केल्या जातं. त्याच्यानंतर त्याला कंबाईन केलं जातं, एकत्र केलं जातं. आणि नंतर जे सीलिंग ही प्रोसिजर होते ती स्टरलाइज ॲटमॉस्फिअरमध्ये होते. आणि ती स्टरलाइज ॲटमॉस्फिअरमध्ये झाल्यामुळे पदार्थ टिकतो. आता या टेट्रा पॅकमध्ये जे प्रोडक्टचं लाईफ जे आहे ते आहे 6 मंथ्स 180 डेज. आणि यामध्ये जे बिवरेजेस वगैरे भरले जातात, दुधासारखे पदार्थ भरले जातात. आणि हे जे टेट्रा पॅक बनतं याच्यामध्ये जो घटक वापरला जातो, टेट्रा पॅक बनवण्यासाठी जो घटक वापरला जातो तो पहिला आहे पॉलिथिन, दुसरा आहे पेपर, तिसरा आहे ॲल्युमिनियम फॉईल. आणि मग या 3 घटकापासून म्हणजे या 3 गोष्टींचा वापर करून मग 6 लेयर्सचं हे टेट्रा पॅक बनवलं जातं. आता 6 लेअर बनवण्यासाठी मग पर्सेंटेज ठरवलं जातं की पेपर 80% वापरलं जातं, पॉलिथिन 15% वापरलं जातं, ॲल्युमिनियम जे आहे ते 5% वापरलं जातं. आणि या सगळ्या मिळून जे पॅकेजिंग मटेरियल बनतं ते 3% बनतं फूड प्रोडक्टच्या वेटप्रमाणे. म्हणजे फ्रूट प्रोडक्टच्या नंतर जे टेट्रा पॅकचं वेट असतं ते 3% असतं. यामध्ये जो पदार्थ भरला जातो तो फ्रेश असतो, सेफ असतो आणि न्यूट्रिशियस असतो. फ्रेश म्हणजे तो ताजा राहतो जसाच्या तसा, आणि आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला असतो, टिकून राहतो. यामध्ये जो टेट्रा पॅकमध्ये जो पदार्थ भरलेला असतो तो. आणि जो फर्स्ट लेअर असते त्या टेट्रा पॅकची ती असते पॉलिथिन, जे प्रोटेक्ट करते, म्हणजे वॉटरप्रूफ करते. त्या जो टेट्रा पॅक आहे त्याला वॉटरप्रूफिंगचं काम करतं पॉलिथिन. आणि सेकंड जे आहे ते पेपरचा यूज केला जातो. पेपर त्या बॉक्सला किंवा त्या टेट्रा पॅकला एक स्ट्रेंथ देतं, म्हणजे एक घट्टपणा देतो. आणि त्याच्यानंतर तिसरं लेअर जे आहे ते आहे पॉलिथिन, म्हणजे फिक्स करतं. पेपर आणि जे पॉलिथिन असतं त्याला पकडून ठेवायचं काम हे थर्ड लेअर करतं. आणि चौथी लेअर जे आहे ते आहे ॲल्युमिनियम, जे प्रोटेक्ट करतं फूडला ऑक्सिजनपासून, मग उष्णतेपासून, बाहेरचा वास त्या पदार्थाला लागू देत नाही, आणि काही सूक्ष्म जीवाणूपासून हे प्रोटेक्ट करतं ही चौथी लेअर ॲल्युमिनियम. आणि 5वी लेअर जी आहे तिचं कार्य असतं पॉलिथिन, आणि जी ॲल्युमिनियम फॉईल आहे आणि जी पॉलिइथिलीन आहे त्यांना एक पकड देण्याचं काम 5वी लेअर करतं. आणि 6वी लेअर जी आहे ती पॉलिथिन, ती डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते पदार्थाच्या, पण काहीच परिणाम करत नाही पदार्थावर, आणि पदार्थ जसाच्या तसा टिकून राहतो. अशा 6 लेअरपासून हे मटेरियल बनलेलं असतं, टेट्रा पॅक बनलेलं असतं. लक्षात ठेवायचं, पहिलं आहे पेपर, दुसरं आहे पॉलिथिन, तिसरं आहे ॲल्युमिनियम. पेपरचं टक्केवारी आहे 80%, पॉलिथिनची आहे 15%, ॲल्युमिनियमची आहे 5%. आणि या सगळ्या टक्केवारीचं जे पॅकेजिंग मटेरियल बनतं ते 3% बनतं. आणि यातला जो पदार्थ राहतो तो फ्रेश राहतो, सेफ राहतो आणि न्यूट्रिशियस राहतो, म्हणजे जसा ताजा राहतो, सुरक्षित राहतो, आणि पोषण मूल्य जसेच्या तसे राहतात त्याच्यात. पहिलं लेअर जे आहे ते पॉलिथिन आहे, ते वॉटरप्रूफ आहे. सेकंड लेअर जे आहे ते स्ट्रेंथ देतं बॉक्सला किंवा त्या टेट्रा पॅकला. थर्ड लेअर आहे ते पॉलिथिन आणि पेपर याच्यामध्ये पकड
पकड तयार करतं. नंतर चौथी लेअर आहे ॲल्युमिनियम, ते पदार्थाला प्रोटेक्ट करतो ऑक्सिजनपासून, हीटपासून, कोणत्या बाहेरच्या वासापासून आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवाणीपासून. आणि पाचवी लेअर जी आहे ती आहे पॉलिथिन, ॲल्युमिनियम फॉईल आणि पॉलिइथिलीन. याचं पकड द्यायचं काम पाचवी लेअर करते. आणि सहावी लेअर जी आहे ती पॉलिथिन, ती डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते पदार्थाच्या, पण पदार्थावर काहीच परिणाम त्यामुळे होत नाही. पॉलिथिनचा जरी संपर्क आला पदार्थाशी तरी पदार्थ खराब होत नाही, पदार्थ जसा तसा टिकून राहतो. हे 6 थर लक्षात ठेवायचे. आणि याच्यावर मग प्रश्न विचारले जातात की व्हेन वॉज टेट्रा पॅक इन्व्हेंटेड. दुसरा प्रश्न विचारतात प्रोडक्ट पॅक इन टेट्रा पॅक. तिसरा विचारतात टेक्नॉलॉजी नेम इन टेट्रा पॅक. चौथा विचारतात हाऊ मेनी लेयर्स इन टेट्रा पॅक. पाचवा विचारतात नेम ऑफ लेअर. आणि 6वा विचारतात नेम ऑफ मटेरियल यूज इन टेट्रा पॅक. हे 6 प्रश्न टेट्रा पॅक या चॅप्टरवर येण्याची शक्यता असते. त्यामुळे टेट्रा पॅक कशापासून बनतं, कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो टेट्रा पॅक बनवताना, किती टक्केवारी असते त्या पेपरची, पॉलिथिनची आणि ॲल्युमिनियम फॉईलची, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि टेट्रा पॅकचा यूज कोणत्या प्रोडक्टसाठी केला जातो हे सगळं लक्षात ठेवायचं. अशा रीतीने हा चॅप्टरचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. आणि टेट्रा पॅक हे फार महत्त्वाचं बाजारात उपलब्ध असलेलं एक पॅकेजिंग मटेरियल आहे. धन्यवाद.